स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएड कॅप प्रोसेसच्या संदर्भात अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मेसेज करतायत, ग्रुपला सुद्धा आपल्या मेसेज करतायत. आपले जे 3 ग्रुप आहेत त्या 3 ग्रुपवरती विद्यार्थी मेसेज करतात की सर पुढील प्रक्रिया नेमकी कधी होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजूनही वेळापत्रक आलेला नाहीये हे आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रोव्हिजनल यादीही अजूनही लागलेली नाही. काही विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत पार्शली व्हेरीफाय येत आहे, काही विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहे. मग याच्या मागची कारण काय आहेत, यांना संधी दिली जाणार आहे का, या सर्व बाबी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल बीएडच्या संदर्भातलं अपडेट ते आपण आपल्या या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. ऍडमिशन प्रोसेसच्या संदर्भात सुद्धा काही कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, कारण या वर्षीची जी प्रक्रिया आहे प्रक्रिया अत्यंत संत गतीनं प्रक्रिया होत आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. 1 ते 1.5 महिना पुन्हा पुढची प्रोसेस लागणार आहे, म्हणजे पुढची प्रोसेस व्हायला लागणार आहे. परंतु काही कॉलेजेस मात्र आपल्याला फोन करत असतील किंवा कोणाच्या तरी माध्यमातून तुम्हाला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, कॉलेजच्या प्राध्यापकांच्या माध्यमातून प्रोव्हिजनल ऍडमिशन करून ठेवा किंवा त्या ठिकाणी काहीतरी पैसे देऊन ठेवा, अशा पद्धतीनं मग नंतर सीट्स मिळणार नाही असं तसं बोलून ते आपल्या विद्यार्थ्यांकडून लुटमार ही सुद्धा करू शकतात. त्यामुळं असं काहीही होणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं आपण कॅप थ्रूच आपण त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की ही जी माहिती मी तुम्हाला सांगतो आहे, ही माहिती अपडेट आपण सुद्धा बघू शकतो. कारण विविध माध्यमांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला कुठून ना कुठून तरी इन्फॉर्मेशन भेटणं अपेक्षित असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उत्कंठा लागलेली असते की माझा बीएडला नंबर कसा लागेल किंवा फास्ट कसं होईल, इरेग्युलर कॉलेज कुठे आहे, तर मला नियमित जायचं नाहीये, मला स्पर्धा परीक्षा सुद्धा करायची आहे आणि मला बीएड सुद्धा करायचं आहे. कारण टीईटीचा अभ्यास करून मी म्हणजे पास होऊ शकतो आणि मी कुठेतरी शिक्षक बनू शकतो, असं प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी वाटत आहे. तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही जी प्रोसेस आहे ही पुढील प्रोसेस व्हायला पुन्हा दिवस तर सांगता येणार नाही, कारण लेंदी प्रोसेस या ठिकाणी दिसून राहिलेली आहे. त्यामुळं येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये किंवा आजही तुम्हाला प्रोव्हिजनल लिस्ट लागू शकते. प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये तुम्हाला ज्यांची पार्शली व्हेरीफाय किंवा रिजेक्ट झालेले आहे त्यांची लिस्ट वेगळी लागते आणि प्रोव्हिजनल लिस्ट ज्यांचे पूर्ण डॉक्युमेंट आणि बाकी सर्व बरोबर आहे त्यांना ते प्रोव्हिजनल लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे. त्यात तुमचे नाव चेक करायचं आहे. जे रिजेक्शन झाले आहे त्यांना पुन्हा तुमचे डॉक्युमेंट जे काही रिजेक्ट झालेलं आहे किंवा पार्शली व्हेरीफाय ज्यामुळे आहेत त्यामुळे ते तुम्हाला काय करता येणार आहे, तर पुन्हा त्याच्यासाठी विंडो ओपन केली जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ते अपलोड करावं लागणार आहे. काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट सुद्धा लागलेले नाही, त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा फॉर्म फिलअप पूर्ण केलेला नाही. तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यावेळेला मात्र काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला वेट अँड वॉचची भूमिका तुम्हाला ठेवायची आहे आणि ज्या काही जे काही सीईटी सेलचं साईट आहे, सीईटी सेलची साईट आहे, त्या सीईटी सेलच्या साईटवरती आपणही दिवसभरात कुठं ना कुठं तरी आपण चेक करत असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही स्मार्ट आहात, तुमच्याकडे स्मार्ट मोबाईल आहे, तर तुम्ही ते चेक करू शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला ते अपडेट सुद्धा मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅलिडिटीच्या संदर्भात सुद्धा सांगतो आहे की तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेलच तर शेवटी तुमचं ऍडमिशन रिजेक्ट होईल किंवा मग तुम्हाला ओपन मधून जावं लागेल. हे सुद्धा तुम्हाला सांगतो आहे की शेवटपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी असणं अपेक्षित आहे आणि त्यात ज्या दिवशी तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या दिवशी तुम्हाला ते ऍडमिशन पाहिजे आहे. फायनल रिझल्ट जे आहे तुमचा, तो रिझल्टची मार्कशीट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे आहे. काही कॉलेजचे रिझल्ट लागतात परंतु मार्कशीट दिली जात नाही, त्यामुळे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन मात्र रद्द केले जाते. आणि कॉलेजवाल्यांना तेच पाहिजे असते, कारण त्यांना मॅनेजमेंटच्या माध्यमातून तुम्हाला प्रवेश न देऊन मॅनेजमेंटच्या माध्यमातून जे पोरं जास्त पैसे देऊन ते घेतात, त्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी फायदा होत असतो. त्यामुळे वारंवार तुम्हाला सांगू इच्छितो की जे तुमची युनिव्हर्सिटी असेल त्या युनिव्हर्सिटीला भेट द्या, ज्या माध्यमातून तुमचा रिझल्ट लवकर लागेल आणि तुम्हाला मार्कशीट सुद्धा लवकर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही, तुम्ही यापासून वंचित राहणार नाही. प्रोव्हिजनल ऍडमिशन कुठेही करू नका, कॅप थ्रूच जा. ज्यांना असं वाटतं की माझा नंबर लागणार नाही, मला 40 मार्क आहे, 30 मार्क्स आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही प्रोव्हिजनल ऍडमिशन तुम्ही करू शकता. कारण तुमची त्या ठिकाणी या कट ऑफ मध्ये नंबरच लागेल याची गॅरंटी नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल तर प्रोव्हिजनल ऍडमिशन तुम्हाला वाटते तर त्या जे कॉलेज तुमचं प्रोव्हिजनल घेऊ शकते त्या प्रोव्हिजनल ऍडमिशन घ्या. दुसरी बाब अशी की फीच्या संदर्भात सुद्धा 40-50 हजार रुपये यांनी फीज घेतलेली आहे. तुम्ही एकत्र येऊन, आपल्या सर्वांना माहिती आहे जेनझीच्या माध्यमातून तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे की शासनाची परिपत्रक हे शून्य शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, डेव्हलपमेंट फीज घ्यायचे नाही असं स्पष्ट त्या ठिकाणी निर्देश आहे. तो प्रमाणपत्र जीआर सुद्धा, परिपत्रक सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. जीआरचे त्या ठिकाणी मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये. तर ते त्यासाठी तुम्ही एकत्र लढा, एकत्र या
की कोणत्याही कॉलेजने आपली फीस घेतली नाही पाहिजे. लुटमारी करणारं कॉलेज आहे, त्याचं कसं फौजदारी गुन्हा दाखल करता येईल, त्याचं कसं त्या कॉलेजचा धडा शिकवता आला पाहिजे. म्हणजे एका कॉलेजला जर धडा शिकवला तर इतर विद्यार्थ्यांचे सुद्धा पैसे वाचेल. त्यासाठी मी तुम्हाला मदत करेल विद्यार्थी मित्रांनो. पण बीएडच्या कॉलेजना SC ST विद्यार्थी असेल तर 100% फीज माफ आहे आणि इतर जे विद्यार्थी असतील त्यांना 50% माफ आहे. त्यांनी सुद्धा समजून घेणार. 40,000 फीज असतील तर 20,000 तुम्हाला लागेल, 20,000 स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळेल. तर अशा पद्धतीने ज्या काही बाबी आहेत त्या समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ही पुढील प्रक्रिया असणार आहे, तर हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या CET साईट वरती तुम्ही चेक करू शकता. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला नेमकं कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.